श्री स्वामी समर्थ. अपूर्णाला पूर्ण करणारा, शब्दांनी ज्ञान वाढविणारा, जगण्यातून जीवन घडविणारा, तत्वातून मूल्य फुलवणारा ज्ञानरूपी गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. गुरुपौर्णिमा का साजरी करावी? गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुपौर्णिमा ही एक अशी परंपरा आहे जी आध्यात्मिक आणि शैक्षणिक स्थानातील सर्वच गुरूंना समर्पित होते. हिंदू कालगणनेप्रमाणे आषाढ जून जुलै महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. गुरु म्हणजे आपल्या जीवनातील अंधार अज्ञान दूर करून प्रकाशाकडे नेणारा आणि दिव्य ज्ञानप्राप्तीचा मार्ग दाखवणारी व्यक्ती असते, जी कुठल्याही संकटात आपल्या पाठीशी भक्कमपणे उभी असते. या संसाररूपी भवसागरातून तरुण जाण्यासाठी गुरुचे मार्गदर्शन असणे आवश्यक आहे. साक्षात परमेश्वराला देखील सद्गुरूंची गरज वाटली, म्हणून तर प्रभू श्रीरामाने वशिष्ठांचे आणि श्रीकृष्णाने संदीपनींची सेवा केली आणि त्यांना गुरु मानले. श्री व्यास मुनी कोण होते? गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा का म्हणतात? महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार होते. भारतीय संस्कृतीची मूल संकल्पना आणि तिची जोपासना महर्षी व्यासांनीच केली आहे. पूर्वी वेद हा एकच होता. ऋषी व्यासांनी वेदांची नीटपणे विभाजन करून त्यांचे संपादन केले. वेदांचे 4 भाग व्यासींनीच केले आणि प्रत्येक विषयावर ग्रंथ लिहिले. महाभारत हा जगातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. श्री व्यासाने महाभारत सांगितले आणि श्री गणरायाने ते लिहिले. आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री वेदव्यास यांचा जन्म झाला, म्हणून या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असे देखील म्हणतात. म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्यासांची पूजा करतात. ऋषी व्यास मुनींची जन्मकथा. वशिष्ठ ऋषींचा मुलगा शेतकीर्ती यांना गर्भात वेद मंत्राचे पठण करणारा पराशर हा मुलगा झाला. एकदा यमुना नदी पार करताना होडी वलविणाऱ्या धीवर कन्येची व परशर ऋषींची भेट झाली. तिचे सौंदर्य पाहून त्यांना स्त्रीसंगाची इच्छा झाली. कौमार्य भंग होणार नाही या अटीवर कन्येने पराशराची इच्छा पूर्ण केली. पराशरापासून तिला श्री व्यास हा मुलगा आषाढ शुद्ध पौर्णिमेला झाला. ऋषी पराशर यांचे पुत्र असल्यामुळे श्री व्यास यांना पराशर या नावाने देखील ओळखले जाते. पुढे ती कन्या राजा शंतनू, जे हस्तिनापूर या राज्याचे राजाधिकारी होते, त्यांच्याशी तिचा विवाह झाला. त्यांनीच देवी सत्यवती या नावाने ओळखले जाते. सत्यवतीला कौमार्य अवस्थेत झालेला पुत्र श्री व्यास हे पुढे द्वैपायन नावाच्या एका बेटावरती राहत होते, म्हणून त्यांना कृष्ण द्वैपायन असे देखील म्हणतात. गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी? जन्माला आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपण एखादा तरी गुरु करावा असे म्हणतात आणि त्या गुरुबद्दल प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. या दिवशी आपल्या गुरुबद्दल भावपूर्ण आदरांजली आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंच्या पूजनासाठी त्यांच्या स्थानी जावे, त्यांची मनोभावे पूजा करावी आणि आपल्या गुरुचे दर्शन घेऊन त्यांना काहीतरी गुरुदक्षिणा द्यावी. गुरु म्हणजे अंधारातला प्रकाश. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. जीवनाची वाट दाखवणारे खरे देव म्हणजे गुरु. जिथे शब्द संपतात तिथे गुरुचं ज्ञान सुरू होतं. गुरु म्हणजे जीवनाचा आधार, संस्काराचा खजिना. गुरुच्या चरणी असते खरी प्रगतीची वाट. जगात सर्वात सुंदर नातं म्हणजे गुरु शिष्य नातं. गुरुचं मार्गदर्शन म्हणजे यशाचं दार. शब्दाचं सोपान चढायला गुरुची सोबत हवीच. गुरुच्या आशीर्वादाशिवाय यश मिळत नाही. श्रद्धा असेल तर गुरु सापडतो आणि निष्ठा असेल तर मोक्ष. गुरु म्हणजे प्रत्येक अडथळ्यावर विजय मिळवण्याचा बल. गुरुचं ज्ञान आयुष्य घडवतं आणि त्याची साथ आयुष्य वाचवतं. गुरुचं स्मरण म्हणजेच खरे ज्ञानार्जन. गुरु साक्षात ब्रह्मा आहे, त्यांचा सन्मान म्हणजेच धर्म. गुरुचरण हेच माझे अंतिम स्थळ. गुरुपौर्णिमा निमित्त कृतज्ञता. गुरु हा निर्माता ब्रह्मा आहे, गुरु हा संरक्षक विष्णू आहे आणि गुरु हा संहारक शिव आहे. गुरु हा थेट परमात्मा आहे. अशा या गुरूंना माझा नमस्कार. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आईजीने आयुष्य कसं जगायचं हे शिकवलं. बाबाजांनी प्रत्येक पैशाची किंमत ओळखायला शिकवलं.
शिक्षक ज्यांनी अभ्यासासोबत आयुष्याचे धडे शिकवले, मित्र ज्यांनी वाईट परिस्थितीत धीर दिला, ते सगळे लोक ज्यांनी मला नवीन नवीन गोष्टी शिकवल्या, सल्ले दिले, त्या प्रत्येक गुरूंचा मी आभारी आहे. तुमच्यामुळेच मला नवीन प्रेरणा मार्ग मिळाला आहे. तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या शिष्याच्या ज्ञानाची घागर तुडुंब भरण्याचे आपले परम कर्तव्य अगदी मनापासून पार पाडणाऱ्या सर्व आदरणीय गुरुजनांना गुरुपौर्णिमेनिमित्त शतशः नमन. जेव्हा गुरुचा आशीर्वाद आणि शिकवणीचा प्रकाश असेल तेव्हा तुमच्या आयुष्यात अंधार होणार नाही. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. चालायला नाही चालवायला शिकवतो, बोलायला नाही बोलून दाखवायला शिकवतो, खायला नाही खाऊ घालायला शिकवतो, विश्वास मिळवायला नाही टिकवायला शिकवतो, आत्मसन्मान घ्यायला नाही कमवायला शिकवतो, शिक्षण शिकवायला नाही शिकवणूक द्यायला शिकवतो, पैसा कमवायला नाही दान करायला शिकवतो, प्रेम मिळवायलाच नाही वाटायला शिकवतो, नाती तोडायला नाही जपायला शिकवतो, आधार घ्यायला नाही द्यायला शिकवतो, आयुष्य फक्त घालवायला नाही ते जगायला शिकवतो. तो म्हणजे फक्त गुरु. पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. प्रगतीचे पंख असतो गुरु, कर्तृत्वाच्या रणांगणावरील शंख नाद असतो गुरु असतो, अंधारा रात्रीची प्रकाश वाट, गुरु असतो चैतन्याची सोनेरी पहाट. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. माझी गुरुपौर्णिमा तुमच्यासाठीच, मला जन्म दिलेल्या आईसाठी, जगायला शिकवणाऱ्या बाबांसाठी, भांडण करून प्रेम करणाऱ्या भावा बहिणींसाठी, कायम सोबत असणाऱ्या मित्रमैत्रिणींसाठी, शिकवण देणाऱ्या गुरुजी मॅडमसाठी, प्रेम म्हणजे काय शिकवणाऱ्या पहिल्या प्रेमासाठी आणि आयुष्य म्हणजे काय शिकवणाऱ्या शेवटच्या प्रेमासाठी, माझं चांगलं होऊ दे म्हणणाऱ्यांसाठी आणि माझं वाईट हो म्हणणाऱ्यांसाठी. आज तुमच्या सगळ्यांमुळे मला आयुष्य म्हणजे काय कळालं. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक क्षणात अनुभवायचं गाठोडं देऊन सावरायला आणि जगायला शिकवलं त्या सर्वांस गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. कोळशातून सोने निर्माण करणारी खाण, चिखलातून मूर्ती घडविणारा मूर्तिकार, दगडातून शिल्प तयार करणारा शिल्पकार आणि वेलप्रसंगी आईबापांपरी बनवणारा आधार. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या आयुष्यातील प्रत्येक पायरीवर लाभलेल्या गुरूंना मनापासून गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. अशा प्रकारे आपण पाहिलं गुरुपौर्णिमा का साजरी करावी, गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्की काय करावं हे आपण पाहिलं. आयुष्यातील प्रत्येक पायरीवर लाभलेल्या गुरूंना मनापासून गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.